पहिलं शतक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सूरज मात्रे। या वेळेस पहा, पैर में मोच और छोटी सोच आदमी को आगे बढ़ने नहीं देती असं म्हटलं जातं। इथे पायाला थोडी दुखापत आहे, कारण आपण अनिल कुंबलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाहिलं होतं, डोका फुटलं गेलं होतं, तदनंतर मात्र गोलंदाजी केली होती ऑस्ट्रेलिया संघाच्या अगेन्स्ट। इथे पाहिलं गेलं गोलंदाज तयार सूरज मात्रे आपण पाहतोय। जर पाहायला गेलं तर इथे जर पाहायला गेलं यावेळेस गोलंदाज होता सूरज मात्रे। किरण पवारला नेहमी फॉलो करत असतो अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे। जर पाहायला गेलं तर ज्याप्रमाणे एका हातामध्ये षटकार लगवण्याचा आगळे वेगळी स्टाईल आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय क्रिकेट T20 आलं आणि आगळे वेगळे फटके आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाहिलं होतं। तदनंतर जर पाहायला गेलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये देखील आपण पाहिलं होतं, ज्याप्रमाणे किरण पवार फटके लगवतोय, एका हाताने देखील षटकार लगवायचा। तदनंतर जर पाहायला गेलं सुमित डोंगरे असेल, तदनंतर मिस्टर T60 ला पाहिलं होतं, तदनंतर अभ्याला पाहिलं असेल आपण दापोली संघाचा। अनेक आगळे वेगळे फटके टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं। यावेळेस गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवर मनीष मात्रे, एक महत्वपूर्ण खेळाडू। तर नक्कीच दुखापत झाली आहे, तर दुखापतून सावरेल हेच प्रयत्न असेल नक्कीच संघनायकाचा। यावेळेस गोलंदाज तयार मनीष मात्रे। यावेळेस फुलटॉस चेंडू होता, तिथे मिड विकेट मध्ये जर क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू अडवला गेलाय। पिटोनच्या क्षेत्ररक्षकानं एक धाव जर पाहायला गेलं तर एस्टेनच्या बरोबर मागे आपण पाहतोय त्या स्पर्धेचे आन बान शान आपण पाहतोय राकेश मात्रे सर असतील, हे देखील आज क्रिकेटचा आनंद घेताना आपण एस्टेनच्या बरोबर मागे पाहतोय। ज्या वेळेस जर पाहायला गेलं तर खूप चांगलं प्लॅनिंग केले गेले दोन्ही संघांना, आपले स्ट्रॉंग पॉइंट आणि वीक पॉइंट माहित असतील। तर आपण पाहतोय सकाळपासून टफेस्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालत असतोय। यावेळेस दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आनंद माली आणि रोहित डोंगरे। तर रोहित डोंगरेसाठी हा पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली गेली आहे। अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वासाची कमी होती। जर पाहायला गेलं सुरेख गोलंदाजी करतोय मनीष। यावेळेस काय अपील केली गेली होती या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून, अर्थातच राकेश दादाच्या माध्यमातून। राकेश मात्रे या स्पर्धेचे आन बान शान प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतो। RR एंटरप्राइजेस आणि सानिका एंटरप्राइजेस ऑनर्स आहेत, ते दोन्ही संघ स्वप्नीलजी पाटील असतील आणि राकेशजी मात्रे यांच्या दोन पॅकर्सच्या मधोमध आपण पाहतोय एक टफ फाईट मॅच। मनीष तयार, यावेळेला बॅटच्या मधोमध साऊंड क्रिएट झाले, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर, आनंद मालीच्या खेळीचा अंत। सलामी गेलेला आनंद माली जर पाहायला गेलं तर अनुभव होता, जर आपण पाहायला गेलं होतं खूप मोठा अनुभव होता क्रिकेटचा, मात्र आपला एक्सपिरियन्स इथे काम आलं नाहीये, कारण जी प्लॅनिंग गोलंदाजानं केली होती तर अर्थातच आपण पाहतोय राकेश सरांच्या आपण पाहतोय यांच्यानं प्लॅनिंग केली होतं। सो मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं एसटीच्या बरोबर मागे आहे आणि ती क्षेत्ररक्षक परफेक्ट इथं अवेलेबल होता आणि आनंद माली आपली विकेट वाचू शकला नाहीये। P1च्या शतकामध्ये आतापर्यंत 4 धावा धावफलकावर आहे आणि एकूणतरीत विकेट मात्र परतल्यात एक तब्बल सुरेख गोलंदाजी मनीषच्या माध्यमातून। नेक्स्ट डिलिव्हरी पिच करेल गुल्ला स्पॉट वर पिचिंग रिव्हर्स अटेंड केले गेलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र जेल जमिनीला दान केला जातोय आणि ज्या वेळेस क्रिकेट मध्ये मित्रांनो जेल ड्रॉप केल्या जातात
त्या वेळेस फलंदाजाचा कॉन्फिडन्स दुणावतो. त्यानंतर तो फलंदाज खऱ्या अर्थानं आपला रंग उधळायला सुरुवात करत असतो. इथे मिळालेले जीवदान किती धोक्याचं असेल, कारण जर पाहायला गेलं ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं मागचाच फायनल सामना ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट रोहित शर्मा केला होता. 3 बेला जीवदान मिळालं होतं रोहित शर्माला, मात्र काही बिघडू शकला नव्हता. तर इथे जर पाहायला गेलं ज्या वेळेस आपण पाहिलं होतं 233 धावा रोहित शर्मानं दगवला गेला होता. आतापर्यंत एकंदरीत 4 चेंडूचा इथे खेळ संपला. गुणतालिकेवर धावा आहे 5 धावा. नेक्स्ट ड्राईव्हचा फटका लॉग ऑफ मध्ये कोण क्षेत्ररक्षक नाहीये. इथे बाउंड्री क्लिअर करतोय. पंचांचा इशारा आलाय. इट इज अ 4 रन 4 धावा. थँक्यू. 9 धाबा धावपल खबर आहे. भारतानं आतापर्यंत एकूणतरी 9 गोल्ड मेडल आपण पाहिलंय. ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये पटकावलं होतं. 8 पटकावले होते तब्बल हॉकी मध्ये. आणि अभिनव बिंद्रा यांना शूटिंग रेंज मध्ये 1 गोल्ड मेडल. तर एकूणतरीत 9 धाबा धावपल खबर आहे. सुरेख जसं तसं उत्तर दिलं जाते फलंदाजच्या माध्यमातून. उद्धव साठी हा चेंडू सफल झाले. नेक्स्ट ट्रिक सोडणारी एसटी सोडून जाणार हा चेंडू. पंचाने इथे एक वाईट चेंडूची घोषणा केली आहे. 1 धाव एक्स्ट्रा सोडून ऍड केली जाईल आणि एकूणतरीत धाबा धावपल खबर आहे 10 धाबा. 10 धाबा धावपल खबर आहे. सुरेख शतक आतापर्यंत आपण पाहतोय मनीष या गोलंदाजांना. मनीष मात्र आहे पुनर्शक्ता तयार. या वेळेस शेरचा भेद घेणारा चेंडू आपल्या पायाला मिळाला. पंचांचा मात्र स्थिर अपील केली गेली होती क्राऊडली. मात्र पहिल्या 6 चेंडूचा इथे खेळ संपलाय. गुणतालिकेवर एकूण धाबा आहे 10 धाबा. 1 विकेट मात्र महत्वपूर्ण विकेट तंबूच्या असलेला डीजे ऑन. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज मात्र आणि किती मोठा पाठिंबा असला तरी जर पाहायला गेलं यशस्वी तोच होतो ज्याच्या जिंकण्याची धमक आणि जर पाहायला गेलं जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. ती चमक आणि ती धमक या गोलंदाजांमध्ये दिसते. मात्र तेवढाच ताकदीचा संघ आहे आताच राकेशजी म्हात्रे सरांचा संघ या मैदानाच्या आतमध्ये. तर वेळेस सुरेख फटका सजवला गेलाय. बीड पंचाचा इशारा आलाय तब्बल 6 धाबेचा. थँक्यू डिझे ज्यांचं इथे शुभागमन झालं. आदरणीय व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिकेचे स्थायी सभापती म्हणून ते कार्य त्या अर्थातच आपण पाहतोय मनोहर म्हात्रे सरांचं इथे शुभ आगमन झालंय. सर क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये सर सुस्वागतम 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 सकाळपासून पाहतोय. आणि जर पाहायला गेलं तर या धाकटागंधा प्रीमियर लीगचे खंदे समर्थक म्हणून देखील त्यांना जर पाहायला गेलं तर पाहिलं जातं. यावेळेस पहिल्या शतकामध्ये तब्बल धाबा आल्या होत्या 10. नंतर जर पाहायला गेलं तर सूरज म्हात्रेवर आक्रमक केले गेले. पहिल्या चेंडूवरती 6 धाबा. एक षटकार लगवला गेलाय. काय फटका लगवला गेला होता. फलंदाज होता यावेळेस रोहित डोंगरे. ज्याप्रमाणे सुमित डोंगरेची आठवण करून देणारा हा फटका होता. कर्णधार विरुद्ध कर्णधार ही खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस काय बरसतोय. सुरेख फटका सजवला गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे मात्र 1 धाव रोखू शकला नाहीये. एकंदरीत धाबा 1-1 धाबेने 17 धाबेपर्यंत पोहोचलाय. तब्बल पाहायला गेलं तर 33 डिग्री टेम्परेचर
सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या टेम्परेचर मध्ये खेळ खेळणं तेवढंच कठीण काम आहे. कारण आपण पाहतोय यावेळेस गोलंदाज तयार, यावेळेस ते मिडॉनला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. सुरेख फेकी पाहायला मिळाली होती. थोडस लेझीपणा झाला जर पाहायला गेलं, तेवढ्याच ताकदीने जर चेंडूवर गेला असता तर इथे एखादे विकेट मैदानाच्या बाहेर गेली असती. मात्र क्रिकेट मध्ये जर तर या शब्दाला मित्रांनो स्थान नाही आहे. इथे जर पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे सूरज म्हात्रे. तर या स्पर्धेचे आपण पाहतोय इथे तर आदरणीय भीमराव पवार सरांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण पाहतोय मोतीराम कोली सरांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. सर क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये अर्थातच धाकटाकांदा प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये सर आपलं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर इथे पहा जाऊया बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. सकाळपासून आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात बेलचर पाहतोय पाहुण्यांचा. तब्बल एकंदरीत धाबा धावपलका बरं आहे 20 धाबा. यावेळेस बॅटच्या मधोमध आहे सुरेख फटका लॉगऑफला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करत नाहीये. वॉट कॅच इथे जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय तब्बल अमोल भगत. अमोल भगत मैदानाच्या आतमध्ये आहे. जर पाहायला गेला तदनंतर त्यांच्या समवेत खेळ करण्यासाठी उद्धव म्हात्रे हा देखील सज्ज आहे. तब्बल 3 चेंडूचा फेस उद्धव म्हात्रेने केल्यानं तब्बल धावा बनवल्या. 3 चेंडू मध्ये 5 धावा. तर सुरेख गोलंदाजी एकत्रित धावा धावपलकावर लगवल्या गेला. आतापर्यंत आपण पाहू शकाल 20 धाबा धावपलकावर 2-0 आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी युनिट नंबर 5 चा फलंदाज अमोल भगत आहे. 5 नंबरचा फलंदाज नेहमी पिंच हिटर म्हणून ओळखला जातो. ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. ज्याप्रमाणे आपण पाहिलं युवराज सिंगची आठवण बाबूशाने मगाशी करून दिली होती, ज्याप्रमाणे स्टूड बॉर्डला त्यांनी षटकार लगवले होते आणि ते व्हिडिओ जर पाहायला गेलं संपूर्ण राग आपला ओतला होता. इथे जर पाहायला गेलं सुरेख चेंडू उडवला, बराच वेळ हवेमध्ये फ्लाय झाला होता. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल डबल न इथे धावा फलक हलवलं जातं आणि या चेंडूवरती धावा येतील 2 आणि एकंदरीत धावा धावपलकावर 22 धावा. पंचांचा इशारा नक्कीच आला एंड ऑफ द ओव्हरचं. तब्बल 12 चेंडूचा इथे खेळ समाप्तीवर आहे आणि एकंदरीत धावा 22. पहिल्या शतकामध्ये आल्या 10, दुसऱ्या शतकामध्ये आल्या 12. जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर संगीत. डीजे ऑन. बाबूशाह जर आपण संपूर्ण जर पाहायला गेले या प्रीमियर लीग स्पर्धा जर पाहायला गेली तर DKPL चं या आयोजन जर पाहायला गेलं डोळ्याचे पारणे फेडणार असं आयोजन अर्थातच राकेशजी म्हात्रे आणि स्वप्नीलजी पाटील यांच्या संकल्पनेतून ही DKPL ही संकल्पना सत्यात उतरवली. जर पाहायला गेलं तर ज्या टी शर्ट वर आपण पाहायला गेलं तर अगल्या वेगळ्या टी शर्ट या टी शर्ट वर प्रत्येक टी शर्ट वर लोगो दिसतोय आपल्याला. RS हा लोगो आहे, ज्याप्रमाणे भारतीय संघाच्या टी शर्ट पर लोगो असायचा पहिले सहारा इंडिया, तदनंतर अप्पो इंडिया. अप्पो इंडिया या चायनीज कंपनीने मित्रांनो तब्बल 89 करोड जर पाहायला गेलं तर मोजले होते. तब्बल त्या आपल्या लोगो भारतीय जर्सीवर येण्यासाठी तब्बल 89 करोड रुपये तब्बल अप्पो या चायनीज कंपनी आपला तब्बल BCCI करार करून करारबद्ध केले होतात. आज देखील आपण पाहतो आपल्या जर्सीवर लोगो असतो अप्पो इंडिया या नावानं. इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत 12 चेंडूचा खेळ समाप्तीवर आहे. तब्बल 22 धावा. तिसरं शतक फेकण्यासाठी पुनश्च एकदा गोलंदाजी मार्ग ज्या गोलंदाजानं
पहिले शतक आता होतं मनीष अर्थातच मनीष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गेलाय इथून जर पाहायला गेलं तर ताबडतोब फलंदाजी करावी लागेल इथे जर पाहायला गेलं मोठे फटके हवाई सफर आतापर्यंत जर पाहायला गेलेला हरभर राईने प्रवास आता मात्र बुलेट वेगानं करावा लागेल इथे गोलंदाज तयार आहे गोलंदाजी मार्कवर मनीष मात्र तर समोर फलंदाज असेल यावेळेस अमोल भगत तर अमोल भगत नक्कीच कमेंटमेंट केली होती ओपनिंग मध्ये 90 धावांपर्यंत मजल मारेल हा संघ त्या अमोल भगतला इथे जर पाहायला गेलं तर मोठे फटके दाखवावे लागतील दिवसा चांदणे इथे दाखवावे लागतील इथे पहिला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध काढतोय तिथे डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडा चाच पडतोय आणि एकेरी धावाचं कन्वर्ट दुहेरी धावामध्ये केलं जातोय सुरेख गुडरन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं जगातील सर्वाधिक पडणारा प्राणी कोणता असेल तर चित्ता आणि जगातील सर्वात वेगवान पडणारा माणूस कोण असेल तर हुसेन बोल्ट अर्थातच वेस्ट इंडिजचा हा खेळाडू आहे वेस्ट इंडिजच्या जमैका नावाच्या बेटावर त्याचा जन्म झाला होता तब्बल जर पाहायला गेलं अक्षरशः ऑलिम्पिक मध्ये त्याने धुमाकूळ घातला होता यावेळेस गोलंदाज तयार मनीष मात्रेचा हा चेंडू बॅट वर घेतलाय क्रॉस बॅटेड भिरकवलाय एका चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक चेंडू आणि क्षेत्ररक्षक मध्ये रेस कोण जिंकणार तुतुमे केली जाते इथे जर पाहायला गेलं तर पंचाचा इशारा येणं बाकी असेल तरी ते नक्कीच कॉलिंग बरोबर नव्हतं दोन फलंदाजांमध्ये ताळमेल बरोबर नव्हतं यावेळेस जर पाहायला गेलं तर इथे एक धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि तब्बल विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेले तो चांगला खेळ करत होता यावेळेस उद्धव मात्रे हा खेळाडूला परतावा लागलाय तर नक्कीच डीजे आज दुपारचं सत्र चालू आहे मराठी मुळ गाण्यांची आगरी कोळी गाण्याची मेजबानी तुमच्या माध्यमातून देखून येऊ दे कारण जर पाहायला गेलं तर आपली आगरी कोळी ही आपली संस्कृती आहे आणि जर पाहायला गेलं जगात भारी आम्ही आगरी कोळी संकल्पना आहे आणि जर पाहायला गेलं सर्वाधिक सोना परिधान कोणती कास्ट करी असेल ते आपले अभिमानानं आम्ही सांगतो ते आगरी आहे कारण जर पाहायला गेलं आगरी संस्कृतीचं जतन आणि जर पाहायला गेलं तर इथे यावेळेस राकेश म्हात्रे सर असतील या स्पर्धेचं जर पाहायला गेली स्पर्धा सर्वात चांगली स्पर्धा कशी होईल याचा जीवाच्या आत करण्याचा प्रयत्न केला जातोय इथे पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्कवर मनीष आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव भगत दाखल झाला गेलाय गौरवसाठी हा चेंडू शापाल झाले क्रॉस बॅटेड गोलीच्या वेगाने चेंडू फरार सीमावार एक दमदार संघर्षमय षटकार या षटकारा नक्कीच खणखणीत षटकार लगावला काय बॅट स्पीड होतं या फलंदाजा ज्याप्रमाणे लेंथ पिक केली गेली गोलंदाजाच्या हातामधून चेंडू सुटतो त्या क्षणी चेंडू लेंथ पिक केली गेली तदनंतर जो फटका लगवला गेला वाह गुरु छा गया यावेळेस गोलंदाज तयार मनीष इथे खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता एक तेरी तर दुसरी मेरी हे समीकरण दाखवताना मनीष मात्र मैदानाच्या आतमध्ये जो पहिला षटकार लगवला गेला ज्याप्रमाणे आपण पाहतोय गौरव भगत हा फलंदाज होता पहिल्याच क्षणी षटकारानं आपला अकाउंट ओपन केलं आणि 29 धावा फलकावर आहे 31 धावा फलकावर आहे इथे बॅक टू बॅक 2 चेंडू जर पाहायला गेलं तू शेर तो मैं सव्वा शेर ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे संघर्ष करतोय पहिल्या चेंडूवर षटकार लगवला तदनंतर मात्र 2 चेंडूवरती यश मिळतं गोलंदाजाला अर्थातच मनीष मात्रेला यावेळेस मनीष मात्रे तयार वाह नाईस लाईन वर गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय तब्बल इथे 3 चेंडू डॉट केला एका षटकारानंतर तब्बल 18 चेंडूचा इथे खेळ समाप्तीवर आहे आणि 29 धावा आहे धाव फलकावर 31 धावा डीजे ऑन
तर नक्कीच 18 चेंडूचा इथे खेळ समाप्तीवर आहे. 29 धावा 31 धावा. नक्कीच इथे आमचे मान्यवर अर्थातच राजकुमार जितेकर सरांनी अमोल साठी नक्कीच कॅश प्राइज आलाय. तब्बल 3 षटकार लगातार 3 षटकार लगावले गेले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सरक 3 षटकार लगवा आणि 500 रुपयाचं मानकरी आपण पाहायला गेलो होतं. तब्बल करोड रुपयाची उलाढाल आपण 2018-19-17 मध्ये टेनिस क्रिकेट मधून पाहिली होती. इथे देखील जर पाहायला गेलं तेवढंच चांगलं आयोजन आणि खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम हे त्यांचे राजकुमार जितेकर सरांच्या माध्यमातून केलं जातं. इथे जर पाहायला गेलं पहिला षटकार आलाय. इथे पहिला पाऊल पहिली स्टेप फॉलो केली आहे तब्बल या फलंदाजानं आणि पहिला षटकार लगवलाय अमोल भगतच्या बॅट मधून. ज्याप्रमाणे आपण पाहतोय फलंदाजसाठी आला होता यावेळेस गौरव भगत. त्याने देखील पहिल्या चेंडूवरती षटकार लगवला. तदनंतर बॅक टू बॅक 3 चेंडू इथे जर निर्धाव खेळले होते. तदनंतर अमोल भगत यावेळेस माता आक्रमक होतोय. कारण संघाला जर पाहायला गेलं संघाची कठीण परिस्थितीमध्ये आहे. कारण 50 ते 60 धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशाच फटकेची नितांत गरज आहे. अमोल साठी नेक्स्ट डे पिच करेल. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅक टू बॅक दुसरा षटकार. वाघाची धाड फोडली प्रॅट सन इज ब्राइड बिग 6 अँड बिग फाइट. काय फटके लगवलं या फलंदाजानं. नक्कीच पण जिंकल्यात प्रेक्षक वर्गाची देखील जर पाहायला गेलं जे प्रेक्षक वर्ग लाईव्हच्या माध्यमातून आमचं ही स्पर्धा पाहत आहे त्यांचं देखील स्वागत असेल. त्यानंतर जर पाहायला गेलं वर्ल्ड टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हरेज करण्यासाठी सकाळपासून आपण पाहतोय. मेहनत केली जाते यांच्या माध्यमातून. सुरेख स्पर्धा आहे. अमोल भगत इथे आक्रमकता ओपनिंग मध्ये जेव्हा त्याने कमेंट केली होती मी 90 धावांपर्यंत पोहोचेल आणि तशी खेळी देखील केली जाते त्याच्या माध्यमातून. अजून एक षटकार जर लगवला तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तब्बल राजकुमार जितेकर सरांकडून तब्बल अमोल भगत या फलंदाजाला आपण पाहतोय लॉक. इथे गोलंदाज तयार. यावेळेस अभय म्हात्रे. शॉर्ट पिच चेंडू होते. शॉर्ट हँड पुल केलाय आणि बॅक पहिली षटकारांची हॅट्रिक या पहिल्या षटकारात आपण पाहतोय 3 लगातार 3 षटकार इथे लगवले गेले. यावेळेस फलंदाज होते मित्रांनो अमोल भगत हा फलंदाज. काय षटकार लगवले गेले. अप्रतिम फटकेबाजी केली जाते. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार आणि 29 धावा धावपलकावर आहे. 49 धावा धावपलकावर. तर पाहतोय आजच्या दिवसातील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सर्वोच्च स्कोर इथे गाठला गेला. तब्बल 49 धावा उच्चांक गाठला. यावेळेस बॅक टू बॅक चौथा षटकार इथे अमोल भगत काय खेळी करतोय. यावेळेस संयोजक नक्कीच संयोजक चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संयोजक इथे चेंडूची पूर्तता करा. वाघाची धाड नक्कीच आपण पाहतोय ज्याप्रमाणे फटकेबाजी करतोय अमोल भगत. गेंद मानो बल्ले सी दोस्तों ऐसी निकली थी जैसे मानो बंदूक से गोली निकली हो. काय बेगबॉल फटका आहे. मात्र गोलंदाजाला मी एवढेच सांगेल कारण जर पाहायला गेलं अभय म्हात्रेला तब्बल जर पाहायला गेलं एवढा बेट हा फलंदाजाला देतो की ज्याप्रमाणे फलंदाज टायवेलमध्ये येईल एखादा नाश्ता करेल आणि पुन्हा एकदा जाऊन तो फटकेबाजी करेल. शॉर्ट पिच प्रकारची चेंडू इथे केली जाते. नक्कीच राकेशजी म्हात्रे सरांच्या इथे चेंडू असं पाहायला गेलं चेहऱ्यावर इथे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्हतं होताना आपण पाहायला मिळतं या क्रिकेटमध्ये. नेक्स्ट डिलिव्हरी
यावेळेस बॅटच्या मधोमध स्ट्रेट डाईव्हचा फटका जल्लोष केला जातोय आणि तब्बल अजून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तब्बल अतुल भगत सरांच्या माध्यमातून डीजे ऑन. तर थँक्यू डीजे. तर अजून एक षटकार जर लगवला गेला तर नक्कीच तर त्यांच्या बंधूंकडून तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅटच्या मधोमध आणि इथे विक्रमी खेळी करताना हा फलंदाज इथे मात्र 6 चेंडूवर 6 षटकार लगवले गेलेत आणि तब्बल ना तब्बल इथे पैशांची उलाढाल आपण पाहू शकाल. तुम्ही इथे पहा 29 धाबा धबल कबर आहे. तब्बल शतक संपल्यात 4 आणि 29 धाबा 67 67 धाबा धबल कबर आहे. तब्बल ना तब्बल जर पाहायला गेलं या DKPLच्या इतिहासामध्ये नोंद असणारी आहे. तब्बल ना तब्बल अतुलजी भगत सरांकडून तब्बल कृष्णा भगत सरांकडून तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज झाले. तदनंतर आपण पाहतोय राजकुमार जितेकर सरांकडून तब्बल 500 रुपये आणि तदनंतरच्या समवेत अतुल भगत सरांकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. एकूण 5,500 रुपयाचं कॅश प्राइज इथे आपण पाहतोय. इथे जिंकलाय तब्बल 5,500 रुपयाचा मानकरी इथे ठरला. फलंदाज काय फटके लगवले गेले. जल्लोष इथे एन्जॉय करतोय त्याचा संघ. शिट्ट्या टाल्या गरजराट इथे केला जातोय. काय एन्जॉयमेंट केली जाते आणि ज्याप्रमाणे कमेंटमेंट केली होती मी 90 धाबाचा लक्ष्य पल्ला पार करेल आणि तशी फलंदाजी मात्र देखील केली जाते. फलंदाज यावेळेस असेल अमोल भगत याच्या माध्यमातून 6 चेंडूवर 6 नक्की इतिहासामध्ये नोंद असेल. या आपण पाहतोय DKPLच्या फार बॅक टू बॅक 6 षटकार लगवण्याचा विक्रम इथे केला या फलंदाजानं. यावेळेस गोलंदाज तयार असेल सागर शिंदे. इथे इथे सुखी करतोय इथे जर एक क्षेत्ररक्षक आणि जर पाहायला गेलं एक्स्ट्रा स्वरूप आपण पाहतो हे धाबा इथे ऍड केले जातील. धाबा धावपलकावर आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण बाउंड्री वरून कोणताही आवाज करू नका. सायलेन्स लागा. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू होता सुरेख. तर ज्यांचं इथे शुभागमन झालंय राम भाऊ म्हात्रे सरांचे इथे शुभागमन झाले. सर क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. तर यावेळेस गोलंदाज आहे सागर शिंदे. सुरेख गोलंदाजी करतोय आणि अमोल भगत संधी जास्तीत जास्त मिळणं महत्वाचं असेल कारण अमोल भगत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत हाय अलर्ट इथे जारी असेल. इथे शफल झाले. शफल होऊन फटका खेळायचा होता. इथे तालमेल दिसत नाहीये. हँड आय कॉर्डिनेशन दिसून येत नाहीये आणि ज्याप्रमाणे मागच्या षटकामध्ये बरसला होता अमोल भगत ज्याप्रमाणे युवराज सिंगची आठवण करून दिली होती 6 चेंडूवरती 6 षटकार लगवण्याचा विक्रम अमोल साठी. नेक्स्ट डिलिव्हरी इथे खोदून काढला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आलेले दूर वरून क्षेत्ररक्षक आला होता मात्र एकी धावाचा कन्वर्ट दुहेरी धावामध्ये करण्यासाठी इथे विकेट फेकले. क्रिकेटची आत्महत्या यावेळेस आपण पाहतोय. फलंदाज गौरव भगत बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये अर्थात स्पर्धेची ऑन वर्षान स्वप्नील पाटील सर आपण पाहतोय तब्बल सानिका एंटरप्राइजेसचे ऑनर्स. तर चेंडूची समाप्ती झाली आहे 4. तर इथे जर पाहायला गेलं एका बाजूने आपण पाहतोय राकेशजी म्हात्रे सर आणि स्वप्नील
पाटील सर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी गेल्यात. यावेळेस पा अमोलने हा चेंडूला इथे मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षक आणि त्या चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार तब्बल चौकार. 29 धावा 76 या ताना तब्बल 44 धावांवर खेळतोय अमोल भगत. तर नक्कीच इथे स्कोरर मित्रांकडून थोडीशी गफलत होते आणि 29 धावा आहे तब्बल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावा धावफलकावर आहे आणि येणार आहे 30 चेंडूंना 78 धावांचा पल्ला पार केला जाणार का यासाठी आपण नेक्स्ट आवाज देखील ऐकूया बाबूशाह यांच्याकडे. तर इथे सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय तुम्हा आम्हा भारतीयांना बेड लावणार आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये अधिराज्य गाजवणार क्रिकेट हा खेळ आणि या क्रिकेट या खेळामध्ये आपण पाहतोय खांदा प्रीमियर लीगची सुवर्ण संकल्प होती. आमच्या दादाचं स्वप्न होतं स्वप्नीलजी पाटील असतील आणि राकेशजी मात्रे सरांचं स्वप्न होतं आणि ती स्वप्न आज सत्य उतरणार. आणि या तर इथे सन्मानित केले जाईल आदरणीय व्यक्तिमत्व मोतीराम कोळी सरांना इथे सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केले जाते. शाल आणि तब्बल जर पाहायला गेलं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जातोय. तर जर पाहायला गेलं सन्मानित केलं जातोय तर इथे मोतीराम कोळी सरांना इथे सन्मानित केलं जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर भीमराव पवार सरांना आदरणीय भीमराव पवार सरांना देखील इथे सन्मानित केलं जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जातोय. तर नक्कीच सर या स्पर्धेला आपला बहुमूल्य वेळ दिलात आम्ही आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर सन्मानित केलं जाईल राम भाऊ म्हात्रे सरांना इथे सन्मानित केलं जातोय. या स्पर्धेचे आपण पाहिलं गेलं तर मुख्य आयोजक राकेशजी म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जातोय. असं म्हटलं जातं मनाने श्रीमंत असणारी माणसं पावलो पावले भेटतात. मात्र जर पाहायला गेलं तर क्षाने श्रीमंत असणारी माणसं पावलो पावले भेटतात. मात्र मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतात. आणि आमच्या राकेश म्हात्रे सरांच्यावर असणारं प्रेम आणि स्वप्ने पाटील सरांवर असणारं प्रेम तर खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. मान्यवरांची वेलचर इथे उपस्थित राहिली आहे. तर जाऊया द्वितीय सत्रासाठी. नेक्स्ट आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बाबूशाह सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओटू बाबूशाह. तो चलिए यहाँ पर धन्यवाद किरण सर. चलिए अमोल भगत ने फिर से युवराज सिंह का 2007 का यहाँ पर एक यादगार से इनिंग्स को याद दिला दिया. 6 छक्के स्टोड रॉड के ऊपर जो हमला किया गया था इंग्लैंड के ऊपर अंग्रेज के ऊपर, तो उसी तरह के यहाँ पर देखिए हमला हुआ वो गेंदबाज अभय मात्रे के ऊपर. अभय मात्रे की बात करेंगे, पहला छक्का खाने के साथ डर पैदा हो गया उनके अंदर. लगातार छोटा गेंद करते रहे, 3 छक्के खाए और उसके बाद आगे की तरफ 2 गेंद 2 छक्का और आखिरी गेंद के ऊपर बड़ा अच्छा छक्का मिड ऑफ के ऊपर से. क्या कमाल का क्रिकेट. देखिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे
तो चलिए बात करेंगे अब टारगेट की। 78 रनों की टारगेट है, लेकिन राहुल जी कहते हैं ना, आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है। तो ये टेनिस क्रिकेट में आप जितने भी बड़े से बड़े टारगेट बना लो, ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल है। क्योंकि जब ऑस्ट्रेलिया टीम ने 434 रन बनाने के साथ, उन्होंने सपना में भी नहीं सोचा था कि ये रिकॉर्ड, ये इतिहास साउथ अफ्रीका टीम बदल देगी 3.5 घंटे के अंदर। जब 434 रनों को हासिल किया गया साउथ अफ्रीका टीम है, और जब दूसरे दिन अखबार में देखा गया कि इस तरह के टोटल को हासिल किया गया है, कहीं लोगों के बीच में चर्चा होने लगा कि कहीं अखबार वालों ने गलत ना छाप दी कि इतना टोटल, इतना बड़ा टारगेट को कैसे हासिल किया साउथ अफ्रीका टीम है। लेकिन जब पता चला कि ये सचमुच इतिहास बदला है, तो यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो 78 रनों का यहाँ टारगेट है। लेकिन कई दिन आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर का है। ये टेनिस क्रिकेट हमेशा चौके छक्के का खेल है, लेकिन इस एकांक बल्लेबाज को शुरुआत से हमला करना होगा। चलिए यहाँ पर 78 रनों की टारगेट्स और बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर सर्जिकल स्ट्राइक करना होगा इस बल्लेबाजों को। किशोर म्हात्रे और उनके साथ सूरज म्हात्रे, देखती हैं दोनों बल्लेबाज उस जिम्मेदारी को कैसे लेते हैं। देखिए राकेश म्हात्रे जी मुख्य आयोजक है, लेकिन थोड़ी सी निराश है अपने गेंदबाजी के प्रदर्शन से। नकआउट मुकाबला है, मुकाबला जीतो तो आगे जाओ, अगर मुकाबला हारे तो फिर बैठकर मुकाबला के आनंद ले सकते हो। चलिए ये गेंद को उठाकर खेले, हवा में गेंद, फील्डर पहुंचे गेंद तक, और ये देखिए भाई जलन पर नमक छेड़ता हुआ। चलिए यहाँ पर देखिए राकेश म्हात्रे, यानी राकेश म्हात्रे स्वयं मैं कहूँगा इस एक मुख्य आयोजनकर्ताओं की भूमिका निभाते हुए, लेकिन आज देखिए जिम्मेदारी लेते हुए फिर एक जिम्मेदारी क्या राकेश म्हात्रे जी निभा पाएंगे यहाँ पर।
कहते हैं ना, दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाया जाता है और खुद के कंधों में जिम्मेदारी, क्या वो जिम्मेदारी यहाँ पर उठा पाएंगे? अभी तक गेंदबाज देखिए रोहित डोंगरे ने यहाँ पर 2 सफलता हासिल कर चुके हैं। चलिए यहाँ पर भीमराव पवार साहब, गणेश पवार साहब, जिनकी तरफ से राकेश माथुर जी के लिए हर छक्के के लिए 500 रुपये का इनाम। देखिए इनाम तो यहाँ पर काफी अच्छा लगा है, लेकिन इस काम मैदान के अंदर करना होगा राकेश माथुर जी को। देखिए तगड़े हैं, ताकत का तो कोई कमी नहीं होगा, लेकिन टाइमिंग प्लेसमेंट एक क्लास क्रिकेट का ये दिखाना होगा आपको। देखिए अमूल भगत ने यहाँ पर बड़े अच्छे छक्के लगाए। मैं कहूँगा पहला 2-3 गेंद था ना, छोटा गेंद था, लेकिन उसके बाद अच्छी गेंद के ऊपर उन्होंने छक्के दागे, कदमों का भी इस्तेमाल किए, गेंद तक पहुंचे, गेंद के लाइन तक पहुंचे। और ये देखिए भाई, चौके छक्के नहीं लग रहे हैं, मुश्किल बनेगा, फिर मुकाबला जितना मुश्किल हो जाएगा। जैसे कहते हैं ना, सांप से दोस्ती करो तो अक्सर सपेरा से खतरा, तो डॉट गेंद से दोस्ती करो तो फिर टीम को बनेगा खतरा। 78 रनों का टारगेट से, लेकिन एक ओवर, जैसे देखिए एक ओवर 36 का ओवर बना, 6 छक्के लगा। मैं ये नहीं कहूंगा कि आप भी 6 छक्के दागो, कम से कम एक ओवर में 4 छक्के आना चाहिए, फिर मैच में मजा बनेगा, एक उम्मीद जागेगा। चलिए इसी बीच प्रगति नरेश माथुर साहब, हर चौके के लिए 100 रुपया। राकेश माथुर जी के लिए देखिए काफी इनाम लग रहा है। और दूसरी तरफ हर छक्के के लिए 500 रुपया। वाइड का इजाफा, विन पायल से बजा घुंघरू, बिना मेहनत से 1 रन। लेकिन कहती ना, 2 दिन के दोस्ती को दोस्ती मत समझो, अगर एक्स्ट्रा में रन आ रहा है तो उसे अपना मंजिल मत समझो। मंजिल तक पहुंचना है ना, कहती ना, रोने से मंजिल नहीं मिलता है, हौसले से मंजिल मिलता है। तो वो हौसला दिखाना होगा दोनों बल्लेबाज को। मेरे हिसाब से यहाँ पर सूरज को थोड़े से स्ट्राइक पर आना होगा। अभी तक एक डॉट गेंद खेले हैं सूरज। राकेश माथुर जी देखिए अभी तक 2 डॉट गेंद। और गेंदबाजी की बात करेंगे, देखिए यहाँ पर रोहित डोंगरे देखिए 4 ओवर में भी 78 रन बन सकता है, ऐसा कोई बात नहीं। ये 5 ओवर का मैच है, अपर कट खेले यहाँ पर, और गति नहीं था गेंद में, 1 रन, और वो भी शायद 1 रन बात करेंगे तो यहाँ से आखिरी गेंद के ऊपर आता हुआ ओवर का समाप्त। तो पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ टीम का टोटल देखिए 3 रन। मुकाबला में मजा नहीं, लेकिन इसके साथ साथ बुलाना चाहेंगे अगले मैच के टॉस के लिए। जगदम्बा 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 जगदम्बा। चलिए प्रगति नरेश माथुर जी, हर चौके के लिए 100 रुपया राकेश माथुर जी के लिए। और दूसरी तरफ हम देख सकते हैं गणेश पवार जी और उनके साथ भीमराव पवार साहब, उनकी तरफ से हर छक्के के लिए 500 रुपया। और चलिए नेक्स्ट मैच टॉस के लिए बुलाना चाहेंगे यहाँ पर अतुल भगत जी आइए और दीपक माथुर जी, दोनों टीमों के बीच में, दोनों कप्तान के बीच में मैदानी जंग। नेक्स्ट मैच 4 मैच, दीपक माथुर वेश अतुल भगत, बिग फाइट मैच। एक भगत का तो यहाँ पर बोलबाला चला, अतुल भगत, अमूल भगत, लेकिन यहाँ से अतुल भगत एक अच्छे आयोजन करता हूँ बिल्कुल नगर सेवक, और तहे दिल से उनका भी शुक्रिया अदा करना चाहेंगे। देखिए आज खिलाड़ी के तौर पर हम अतुल भगत जी बोल रहे हैं, लेकिन से अगर उनके इतिहास देखा जाए तो माननीय अतुल भगत साहब महानगर पालिका नगर सेवक, बड़ी शान और शौहरत के साथ, इज्जत के साथ उनका नाम लिया जाता है। लेकिन जब बतौर एक खिलाड़ी मैदान के ऊपर उतरते हैं तब एक खिलाड़ी के तौर पर नाम लिया जाता है। तो आइए अतुल जी आइए टॉस के लिए। और दीपक जी आपसे गुजारिश करना चाहेंगे नेक्स्ट मैच के लिए टॉस करना होगा। जैसे कहते हैं ना, कागज के फूलों से घर को सजाया नहीं करते, बगैर टॉस से मुकाबला शुरू नहीं कर सकते। हेलो चलिए अतुल भगत जी आ चुके हैं, लेकिन दूसरी तरफ दीपक माथुर, गणेश पवार साहिब, जिनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। तो चलेंगे मुकाबला की तरफ। देखिए अतुल भगत, फिर से अमूल भगत, अतुल भगत जी यहाँ पर आ चुके हैं टॉस के लिए।
नाम देखिए कितना मिलता जुलता, अमूल अतुल सा। और देखते हैं काम क्या इस मैदान के अंदर देखने को मिलेगा। दोनों बंधु और देखिए चलिए छक्के के लिए यहाँ पर भीमराव पावर शब और उनके साथ गणेश पावर शब जिनका एटीएम खुलता हुआ 1000 हर छक्के के लिए। चलिए एक छक्के बता रहे हैं, भीमराव पावर शब बता रहे हैं, गणेश पावर शब बता रहे हैं भाई एक तो छक्के लगाइए। और राकेश मात्रे जी ने बता दिया भाई छक्का लगाना इतना आसान नहीं है। और विकेट गिरता हुआ। महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी, रायगड जिल्हा महानचे लाडूंची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महानचे लाडूंची क्रिकेटची पंढरी। चलिए विश्वजीत ठाकुर का याद दिलाए हैं, मोटिया छोटिया दोनों बंधु। इसी तरह के हम देख सकते हैं अतुल भगत जी, अमूल भगत जी, दोनों बंधु। छोटे मियाँ तो यहाँ पर बड़े काम किए, देखते हैं बड़े मियाँ तो क्या यहाँ पर सुभान अल्लाह बनेंगे। अतुल भगत जी आइए टॉस के लिए और दीपक मात्रे जी आइए यहाँ पर टॉस के लिए। गणेश पवार शब जिनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। चौका देखिए आता हुआ यहाँ से। आइए टॉस के लिए यहाँ पर दीपक मात्रे जी और अतुल भगत जी दोनों के बीच में यहाँ पर टॉस किया जा रहा है। चलिए गणेश पवार शब जिनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। तर इथे टॉस केले जाईल। दीपक मात्रे सर या टॉस साठी। चलिए दीपक जी आपको आवाज पहुंच रहा है या नहीं हमारे? टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 7 रन। चलिए दीपक मात्रे जी यहाँ पर आइए, दूसरे कप्तान यहाँ पर मौजूद हैं। अब ज्यादा वक्त मत लीजिए, हम लगातार टॉस के लिए बुलाना पड़ रहा है हमें, मैदान के अंदर नहीं जा पा रहे हैं। और छक्का। तर टॉस केला जातोय इथे तब्बल अतुल फक्त आणि तब्बल जर पाहायला गेलं तर दीपक मात्रे सरांच्या दोन संगणकांच्या मधोमध टॉस केला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते। आणि इथे टॉस का बॉस बनलाय दीपक मात्रे सर नक्कीच। तर अतुल दादा तुला एक प्रश्न असेल, या सर्वप्रथम या स्पर्धेविषयी काय बोलशील? खूप सुंदर असं आयोजन आहे। माझे लहान बंधू राकेश मात्रे आणि स्वप्नील पाटील यांनी खूप सुंदर असं आयोजन केलं आहे। ते मागच्या वेळी जी केपीएल झाली तेव्हा त्यांनी बोलून दाखवलेलं का आम्ही काटाई सारखा लुक आणू, पण काटाई इतका नाही पण काटाई सारखाच लुक आणलेला आहे गाव कपाला आणि चांगलं आयोजन आहे। तुझ्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे, तर तुझ्या टीम मध्ये कोणते असे प्रमुख फलंदाज असतील त्यांच्याकडे तुझ्या अपेक्षा? माझ्या टीम मध्ये मला आशा राजेश डोंगरे आणि प्रवीण मात्रे यांच्याकडून आहे, त्यांच्यावरतीच माझी मदार आहे। बघूया पुढचं आणि क्रिकेट कितपत नक्कीच दादा, तर कितपत धावांपर्यंत तू मजल मारू शकशील या स्पर्धेमध्ये तब्बल 30 चेंडूच्या खेळानंतर? आमचा प्रथम हे असेल का 50 धावांच्या वरती जायचं, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ते आपण भविष्य भाकीत करू शकत नाही। बघूया कसं पुढे होते ते। तर नक्कीच शुभेच्छा असतील दादा तुला मॅच साठी। तर हे आपण आवाज पाहत होतो आपल्या ओपनिंग मध्ये तब्बल अतुलजी भगत, त्यानंतर टॉस के बॉस बनला तिथे दीपकजी मात्रे। तर नक्कीच दीपक मात्रे सर आपण टॉस जिंकण्याचं क्षेत्ररक्षक चॉईस दिली आहे, तर काय प्लॅनिंग असेल आपलं या मॅच मध्ये? समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये पकडण्याचं आणि या स्पर्धेविषयी काय म्हणशील? उत्कृष्ट आहे। तर नक्कीच, तर तुमच्या संघाचे प्रमुख गोलंदाज कोण असेल त्यांच्याबरोबर ही नक्कीच जिम्मेदारी असेल? जितेंद्र घरत आणि संदीप मात्रे। तर नक्कीच थँक्यू। तर बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या साठी ओट बाबूशा। हॅलो
हेलो 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 हेलो। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से। टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 13 रनों के बाद धन्यवाद दीजिए। और ये देखिए यहाँ पर कवर पॉइंट के बीच से गेंद निकलता हुआ, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका एक रन, और एक एक रनों से टोटल आगे बढ़ा रहे हैं। लेकिन कहते हैं ना, बिल्ली के भी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। मेहनत करना होगा आपको, इस मुकाबला को जीतना है, और वो वक्त जा चुका है आपके लिए। इस ओवर में कहीं ना कहीं जो 4 गेंद बचा है, मेरे हिसाब से 4 के ऊपर 3 के ऊपर बड़ा प्रहार होना चाहिए, कम से कम 3 छक्का तो आना चाहिए। और ये देखिए भाई, क्या ये छक्का नंबर 1, बड़ा हथियार AK-47 चिकन आहे आता का बाया त्याला काय झालं चलिए टोटल की बात करेंगे। टोटल 20 रन। देखिए कहते हैं ना, बड़ा हमला करना है तो बड़ा हथियार उठाना होगा। तो बल्लेबाज यहाँ पर देखिए बड़े हथियार AK-47 का क्या इस्तेमाल है, और छक्का लगता है पर बल्लेबाज मनीष मात्रे। मनीष मात्रे देखिए पिछले ओवर में एक छक्के दागे थे, और इस ओवर में देखिए एक छक्का। लेकिन अभी आने वाला इस ओवर की बात करेंगे, 3 गेंद है, अगर 3 छक्के दाग देते तो फिर सोने पे सुहागा। गेंदबाज रोहित डोंगरे पहला ओवर में अच्छा गेंदबाजी। और ये देखिए दूसरे गेंद के ऊपर प्रहार फील्डर से काफी दूर। ये है जंग के ऐलान के बचेंगे तो लड़ेंगे 4 रन। तुले पावसाळ्याला पाणी लागिव नको येऊ बैना तुले पावसाळ्याला पाणी लागिव भाऊ मना सुंदर माले छातानी लागिव भाऊ मना सुंदर माले छातानी धन्यवाद। चलिए टीम का टोटल 24 रन। मनीष मात्रे बता रहे हैं भाई, सीसी भरी शराब की पत्थर कभी ना तोड़ेंगे, और जब तक जिंदा है इस मैदान पर ये जंग हम कभी ना छोड़ेंगे। जंग लड़ने के लिए तैयार, और ये है क्रिकेट के मैदान जंग। चेंज ऑफ द पेस, गति से क्या वीर लेग विफर की अपील, लेकिन से अंपायर यहाँ पर आउट। बल्लेबाज क्लीन बॉल से विकेट से टकराया। या डेंजर बॉलरनी या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडी उडवली। क्या बात है, डीजे मास्टर भी मूड में आ चुके हैं। देखिए पहला 2 गेंद के ऊपर लगा एक चौका एक छक्का, उसके बाद विकेट से। तो किरण जी, इसे कहा जाता है मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, और आपने खुजलाया, आपका ये सुकून था। क्योंकि बल्लेबाज ने चौके छक्के लगाया, ये उसका जुनून था, और गेंदबाज ने विकेट लिया, ये उसका सुकून था। मेरे कहने का मतलब ये था। तो चलिए अपने गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो, ये देखिए भाई, नकल गेंद करते हुए, यानी लैला की शादी में लफड़ा हो गया, मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये आपके लगातार खराब बल्लेबाजी, कहीं ये आपके लगातार डॉट गेंद खेलना आपको इस टूर्नामेंट से बाहर की रास्ता ना दिखा दे। RR एंटरप्राइजेस से हम देख सकते हैं, सानिका एंटरप्राइजेस से आयोजित धकता खाता प्रीमियर लीग से, और इस प्रीमियर लीग को अंजाम देते हुए यहाँ पर राकेश मात्रे साहब और उनके साथ सुनील फाड़ी से। चलिए इसके बाद जो मुकाबला है, दीपक मात्रे जी ने टॉस जीते, टॉस जीतने के साथ गेंदबाजी की फासला अतुल वगाशी को यहाँ पर बल्लेबाजी के लिए आमंत्रण।
12 बॉलात 54 धावांची गरज आहे. तो चलिए यहाँ पर माई स्पोर्ट्स की तरफ से एक इनाम राशि आता हुआ गेंदबाज देखिए यहाँ पर बात करेंगे। अमोल भगत के देखिए स्पेल हो चुका है, अगर वो दूसरे ओवर के लिए आते हैं गेंदबाजी के लिए, अगर हैट्रिक विकेट लेते हैं तो उनके लिए 3 टी-शर्ट माई स्पोर्ट की तरफ से। और दूसरे आनंद माली अगर वो गेंदबाजी के लिए आते हैं हैट्रिक विकेट लेते हैं तो उनके लिए भी यहाँ पर माई स्पोर्ट्स जिनकी तरफ से 3 ब्रांडेड टी-शर्ट माई स्पोर्ट्स के मालिक का भी तहे दिल से स्वागत, उनके साथ साथ पंकज पाटिल जी उनका भी तहे दिल से स्वागत। देखिए कितनी बड़ी प्रेम है, यूट्यूब के माध्यम से मुकाबला को देख रहे हैं और इनामी राशि लगाते हुए वाइड का इजाफा। अंपायर भी देखिए मैदान के अंदर अच्छे काम करते हुए। रिवॉल्व सर यहाँ पर अमोल भगत ने 6 छक्के दागे हैं और 5,500 का देखिए यहाँ पर इनाम राशि उनके लिए जमा हो चुका है। और ये देखिए भाई 1 बाउंस लेने के साथ गेंद 4 रन, लेकिन काम काफी देर हो चुका है गाड़ी पहुंचने में। चलिए समय वक्त मत ज्यादा खर्च कीजिए। त्रिशा भगत साहब देखिए जिनकी तरफ से 5,000 अमोल भगत के लिए, और राजकुमार जितेकर साहब जिनके तरफ से 500 रुपया पहला बख्शिश उनकी तरफ से लगा था हैट्रिक छक्के के लिए। और यहाँ पर 6 छक्के डाल दिए 6 गेंद के पर, लेकिन दूसरी तरफ से देखिए यहाँ पर बल्लेबाजी कमजोरी रहा। यहाँ से मैदान के अंदर देखिए सूरज मात्रे हैं, लेकिन सूरज का किरण काफी तेज है, लेकिन ये सूरज थोड़ा तेज होने में वक्त लिए। और अभी यहाँ देखिए टीम का टोटल 28 रन। मुकाबला में मजा नहीं, क्योंकि एक तरफा मुकाबला, अगर यहाँ से 4 छक्का आता है तो फिर मजा आएगा। और ये खराब गेंद, क्या सिक्सर नंबर, और यहाँ से देखिए छलक 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 दिखला था 6 रन। यहाँ पर 44 रन बन चुका है, तो अभी 44 रनों का जरूरत है। तो बल्लेबाज संघर्ष करने के लिए तैयार हैं। बल्लेबाज देखिए सूरज बता रहे हैं कि भैंस ने पूंछ ऊपर उठाया तो ये मत सोचो दूध देगी, गोबरी भी दे सकती है। तो 78 रनों का आपने टारगेट बना लिया तो ये मत सोचो कि जीत आपकी झोली में जा गया। हम भी कुछ देखिए पिछले इस प्रीमियर लीग की बात करेंगे तो बेस्ट गेंदबाज का अवार्ड नवाजा गया था और उसी गेंदबाज के ऊपर हमला होता हुआ गौरव भगत देखिए उनके गेंद के ऊपर छक्का लगा है, लेकिन आने वाला गेंद उसके पर लगातार आपको चौके छक्के लगाना होगा। 4 गेंद डॉट निकालते हैं तो प्रणीत माथुर की तरफ से 1000 फुटवर्क का कर दिए इस्तेमाल। और इसके बाद चलिए हरीश पाटिल जी आ रहे हैं WTC। चेहरे पे मुस्कान, खुशियों का लहर, क्योंकि सफलता में इस बार कामयाबी की कदम चूमता हुआ WTC स्वर्गीय रतन बुआ जी से टूर्नामेंट को कवर किया गया। और ये देखिए उड़ाया गेंद हवा में, वाना 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 ग्रेट 6। धन्यवाद। सूरज देखिए बता रहे हैं भाई तैरना है तो समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है। फिर से उड़ाया गेंद को हवा में, गेंद इस बार भी फील्डर को किया चारों खाना छेद, यानी एक निकला दे दनादन चौका।
टोटल की बात करेंगे 44 रन। तो अभी ओवर का आखिरी गेंद, इस ओवर के आखिरी गेंद में लगेगा बड़ा हिट तो फिर मुकाबला खुल जाएगा। देखिए कहां से शुरुआत थोड़ा सा अच्छा होता, लेकिन अभी भी मौका है। 45 रन। देखिए हमारे स्कोरर्स और लाइव टेलीकास्ट राहुल उल्लेकर के जी के बीच में, कल राहुल उल्लेकर जी भी ओए के मैदान के ऊपर बड़े अच्छे काम कर रहे थे, क्योंकि स्कोरर नहीं थे, बगैर स्कोरर से वो स्कोरिंग कर रहे थे। वहां पर काफी मजा भी आया था, काफी सजा भी आया था। और यहाँ देखिए 45, अगर यहाँ से छक्का लगता है तो मुकाबला खुल जाएगा। और छक्के तो नहीं, लेकिन ओ ये देखिए कितनी अच्छी फील्डिंग एफर्ट दिखाई यहाँ पर। 1 रन सिंगल के साथ टोटल देखिए जाकर पहुंच गया 46। तो जीत की बात करेंगे तो यहाँ से 32 रनों का जरूरत है आने वाला 6 गेंद के ऊपर। 6-32 ऐसे ग्रामीण मुकाबला में बना है। रिवॉल्व सर जिसमें कमेंट्री किए थे दिघाटी टीम। देखिए जरा किसमें कितना है दम। 6 गेंद में बनाना है 32 रन। और इस टूर्नामेंट की खासियत है कंपल्सरी चेसिंग। झकास लस्सी हम देख सकते हैं। झकास लस्सी का यहाँ पर आनंद लेते हुए स्वागत उनका भी तहे दिल से। चलिए 6 गेंद के ऊपर 6 छक्के दाग देते हैं तो 10,000। अगर मैच भी जितवा देते हैं तो 10,000 सचिन मात्रे जिनकी तरफ से। और ये देखिए पहला गेंद और कोई रन नहीं। मेरे हिसाब से दूसरे के लिए जाना चाहिए था, भला ही रन आउट हुए एक बल्लेबाज, क्योंकि 2 रन अगर आ जाता ना, 1 रन एक मौका रहता था। और यहां से देखिए 5 छक्के भी लगाएंगे तो मुकाबला नहीं जीत सकते हैं। गेंदबाज तैयार, आनंद माली हैट्रिक के लिए मैं स्पोर्ट्स जिसकी तरफ से 3 ब्रांडेड टी शर्ट और बाउंड्री 4 रन। सूरज देर से निकले, अगर थोड़ा जल्दी ये सूरज निकलता ना तो मैच का मजा कुछ अलग होता था। कहते ना चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। अगर टीम हार के कगार पर होना फिर वो चौके छक्के से खुश नहीं रहेंगे। अगर टीम जीत के कगार पर हो तो फिर चौके छक्के से खुश रहते हैं। और सूरज मैं पहले ही बताया कि उन्हें कम स्ट्राइक मिला शुरुआत में उन्हें, और शुरुआत में वो भी थोड़ा सा धीमे बल्लेबाजी किए, डॉट गेंद का सामना किए। आनंद माली देखिए मई स्पोर्ट की तरफ से 3 ब्रांडेड टी शर्ट, लेकिन यहाँ पर छक्का आता हुआ है, लेकिन छक्के से खुश नहीं रहेंगे। सूरज माली देखिए आज एक छक्के के लिए लोगों का तालियां बजता है, लेकिन ये छक्के देखिए बेकार में जा रहा है। ऐसा लग रहा है छक्के मारने के बाद भी खुश नहीं, अफसोस। अमूल भगत का जो इनिंग था ना 6 छक्का, उड़ाने का कोशिश, विकेट देखिए यहां से मिला।